तर मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रामधून आतापर्यंत 6 जणांना संधी मिळालेली आहे, ज्याच्यामध्ये नितीन गडकरी, पीयूष गोयल हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ या नवीन चेहऱ्यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी दिली गेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। तर रिपाईचे रामदास आठवले यांना सुद्धा समाविष्ट केलं गेलेलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मात्र अजूनही फोन आलेला नाही, त्याच्यामुळे अजित पवार नाराज आहेत असं देखील कळतंय। कोणत्या नेत्यांचा याच्यामध्ये समावेश आपण बघतोय। पीयूष गोयल, नितीन गडकरी, रामदास आठवले हे महाराष्ट्रातून केंद्रात आता मंत्री म्हणून काम करतील। त्यांचा शपथविधी आज होईल। भाजपचे हे दोन नेते पीयूष गोयल आणि नितीन गडकरी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांना सुद्धा पुन्हा एकदा संधी दिली जाते मंत्रिमंडळामध्ये। शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव, भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि भाजपच्याच रक्षा खडसे यांना सुद्धा मंत्रिपदाची शपथ आज घ्यायची आहे। नवीन चेहरे आहेत ज्यांना संधी दिली गेली आहे, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना। या व्यतिरिक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सुद्धा एका खासदाराला या ठिकाणी शपथविधीसाठी बोलावलं जाणं अपेक्षित होतं, मात्र तसं घडलेलं नाही।